हॅलो फ्रेंड्स, सो आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण ज्वारीचे वडे बनवणार आहोत. अगदी पौष्टिक असे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे साधारणतः 2 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकले, अर्धा चमचा हळद टाकलेले आहे. हळदीने अगदी मस्त कलर येतो वड्यांना. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलंय. 1 चमचाभर इतकी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. साधारणतः 2 चमचे भरून इतके तीळ टाकलेले आहेत, सफेद तीळ, आणि 1 छोटा चमचा इतकं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. खूप जास्त घट्ट सुद्धा नाही आणि अगदीच पातळ सुद्धा नाही. वडे बनवता येतील, थापता येतील इतपत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. इथे तुम्ही पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्हाला अंदाज येईल जेव्हा तुम्ही पीठ मळाल तेव्हा आपल्याला वडे थापता आले पाहिजेत इतपत आपण हे पीठ मळून घेतलंय. आता हे पीठ आपण थोडा वेळ झाकून ठेवूया, साधारणतः 10 मिनिटासाठी. पीठ आपण 10 मिनिट झाकून ठेवलेलं. आता हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला याचे वडे थापून घ्यायचे आहेत. इथे एका कढईमध्ये आता आपण तेल गरम करायला ठेवूयात. आता आपण इथे एक दुधाची पिशवी घेतलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा हाताला पाणी लावायचं, पिशवीला सुद्धा पाणी लावून घ्यायचं थोडंसं, आणि मग अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. आणि आता आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे. पाण्याचा हात लावत आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वडा पाण्यावरती थापायला अवघड वाटला तर तेल सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. इथे अगदी पातळ असा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. हे वडे पातळ असे थापून घेतले ना की जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा 3-4 दिवस हे वडे अगदी आरामात टिकतात. प्रवासाला गेल्यावर हे असे पदार्थ खूप उपयोगी पडतात. नेहमी सततचं बाहेरचं खाणं खूप अवघड होतं. अशा वेळी घरचं काहीतरी असलं की खूप बरं वाटतं. त्यावेळी हे पदार्थ खूप कामी येतात. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा वडा बनवून घेतला आहे. अगदी पातळ थापलाय आपण वडा. आता हा वडा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मीडियम किंवा हाय फ्लेम वरती तुम्ही वडा मस्त असा फ्राय करून घ्या. मोठ्या गॅसवरती वडे अगदी छान बनतात. दोन्हीही बाजूने वडा अगदी मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता ज्वारीच्या पिठाचा अगदी गरमागरम असा वडा बनवून तयार आहे. आता बाकीचे वडे सुद्धा आपण बनवून घेऊयात. इथे तुम्ही ना पाण्याऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. आता आपण पिशवीला तेल लावलंय, हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा. अगदी सोपा पडतो तेल लावून सुद्धा वडा थापायला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासाला जाताना अगदी झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे आणि 3-4 दिवस हे वडे अगदी आरामात टिकतात. तुम्ही प्रवासाला गेल्यावरती हे वडे ह्याच्यासोबत लोणचं घेऊ शकता खायला. खूप सोपी वड्यांची रेसिपी आहे ही. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.